या खेळाडूच्या माध्यमातून शिवसाई वडण संघ या ठिकाणी पूर्णपणे फ्रंट फुटला या मॅच मध्ये पहिल्या सत्राच्या खेळामध्ये पाहायला मिळतोय. आक्रमण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी रनिंग हँड टच पाहायला मिळतोय, सक्सेसफुल झालाय. गुणाची कामगिरी केली गेली झुंजा स्पोर्ट्स सालगाव संघासाठी. त्याचप्रमाणे आमच्या गावदेवी देवस्थानचे पुजारी श्री मिलिंदजी गुजर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला विनंती आहे की आपण कृपया व्यासपीठातून स्थानापन्न व्हायचं. आमच्या मंडळाच्या वतीनं तुमचं सहर्ष स्वागत. चला, या ठिकाणी सातत्याने आपण पाहतोय तर बोनस गुणाची कमाई अनिकेतच्या माध्यमातून शिवसाई वडण संघासाठी पाहायला मिळते. डिफेन्सला थोडंसं ताकदीने खेळावं लागेल झुंजा स्पोर्ट्स सालगाव संघाच्या, कारण बोनस गुणाची कमाई सातत्याने प्रतिस्पर्धी संघाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एंटर करत नाहीये, परंतु गुणफलकावरती वाढ ही सातत्याने तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे कुठेतरी रोखायचंय तर डिफेन्सला थोडंसं आक्रमक आणि थोडंसं त्या ठिकाणी मात्र एक चांगल्या दर्जाचा खेळ सादर करावा लागेल. चढाईपटूंना रोखणं आवश्यक आहे, अन्यथा शिवसाई वडण संघाचे चढाईपटू सातत्याने गुणाची कमाई करताना पाहायला मिळतील. या ठिकाणी प्रथमेश या खेळाडूला रोखणं थोडंसं कठीण होऊन बसेल प्रतिस्पर्धी संघाला, कारण खुल्या गटातील स्पर्धा अगदी सुरेखरित्या हा प्रथमेश अनेक स्पर्धा खेळत आलाय. आज वसनी गटातील स्पर्धा आहे आणि या ठिकाणी आपल्या नावाची छाप छोडण्यात मात्र सातत्याने या ठिकाणी सक्सेसफुल होईल हा खेळाडू. प्रणव कांगणे, प्रथमेश कांगणे या दोन खेळाडूंची जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक खेळाडू चढाई मार्फत सातत्याने आक्रमक होतो, तर दुसरा खेळाडू डिफेन्स मार्फत तितक्या असं अगदी चातुर्यानं अँकर होल्ड करण्यात सातत्याने सक्सेसफुल होताना देखील पाहायला मिळालाय. या दोन खेळाडूंवरती मदार असेल, परंतु सार्थक कदम, अनिकेत सारखे बलाढ्य खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, जे शिवसाई वडण संघासाठी सातत्याने गुणाची कमाई करताना पाहायला मिळते. आज डिफेन्स मार्कवरती सार्थकला पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला चढाई मार्कवरती अनिकेतला पाहतोय. या ठिकाणी एक डिफेंडर असेल, फाऊल झालाय. चूक घडते या ठिकाणी झुंजा स्पोर्ट्स सालगाव संघाच्या डिफेन्सच्या माध्यमातून. या ठिकाणी थर्ड रेड, तिसरी चढाई. अथर्व या खेळाडूला आपण पाहतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय झुंजा स्पोर्ट्स सालगाव संघाच्या माध्यमातून. फुल बॅक डिफेन्स, 7 खेळाडूच्या डिफेन्स मध्ये आपण पाहतोय तर आक्रमणासाठी झुंजा स्पोर्ट्स सालगाव संघाचा सगळेपटू अँकर रोल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसलाय. गुणाची कमाई केली जाते, सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. एका गुणाची भर पडली झुंजा स्पोर्ट्स सालगाव संघाच्या खात्यामध्ये. सार्थक कदम या खेळाडूला आपण पाहतोय, ज्या खेळाडूंना सातत्याने रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं आणि आपल्या नावाचा ठसा सातत्याने उमटवलाय, असा खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. याच आपल्या वडण गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. शिवसाई वडण संघानं सातत्याने संधी देखील दिली या खेळाडूला आणि अगदी चांगल्या दर्जाचा खेळ करत सातत्याने सलग 2 वर्ष किशोर गटाची रत्नागिरी जिल्ह्याची स्पर्धा खेळणारा, रत्नागिरी जिल्ह्याच्या संघातून खेळणारा हा सार्थक कदम आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा अथर्व या ठिकाणी पाहायला मिळतोय. मागच्या सडेमध्ये सक्सेसफुल होताना पाहायला मिळाला हा खेळाडू. या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होईल आक्रमण करण्यासाठी. स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती सातत्याने चढायला सुरुवात करतो हा खेळाडू आणि त्यानंतर मात्र सातत्याने समोरील खेळाडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न देखील केला जातो. या ठिकाणी खूप सारे बलाढ्य संघ त्यांचा खेळ सादर करतील. यानंतर लगेचच अमर मराठा असून आणि त्यांच्या विरोधामध्ये महालक्ष्मी जालगाव असा आजच्या सायंकाळच्या सत्रातील दुसरा सामना या ठिकाणी अनुभवायला मिळणार आहे. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी पहिला पुकार दिला जातोय. अमर भारत टासुरे, महालक्ष्मी जालगाव. या ठिकाणी बॅक टू बॅक गुणाची कमाई आपण पाहतोय तर झुंजा स्पोर्ट्स सालगाव संघासाठी. चला, श्रीराम करदे आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर आपला संघ घेऊन वजन काट्याकडे जायचं आहे. जितू माने आपण आपला संघ घेऊन वजन काट्याकडे चला, त्या ठिकाणी खेळाडूंचं वजन केलं जाईल. या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. सामना मध्यंतरासाठी थांबेल. मध्यंतरापर्यंतच गुणफलक
शिवसाई वडण हा संघ खेळतोय 20 या गुणसंख्येवरती, तर झुंजा स्पोर्ट्स जळगाव संघ खेळतोय 9 या गुणसंख्येवरती. त्यांना सन्मानित करायचं. त्याचप्रमाणे व्यासपीठावरती उपस्थित आमच्या वडणगावचे उपसचिव श्री दीप्तेशजी गुजर, आपल्याला देखील विनंती आहे, आपण देखील आपला हा सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. श्री विजयजी चोगले आपल्याला विनंती करून आपले शुभ हस्ते आपण साहेबांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. आमच्या मुंबई मंडळाचे माजी अध्यक्ष श्री गोविंदजी कोळंबे हे देखील या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा देखील यथोचित सन्मान आम्ही करतोय. मी श्री सचिनजी चोगले आपल्याला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचंय. त्याचप्रमाणे व्यासपीठावरती उपस्थित माजी उपसभापती श्री अनंतजी बांद्रे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील यथोचित सन्मान आम्ही करतोय. साहेबांना विनंती की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री सचिनजी चोगले आपल्याला विनंती करेन आपले शुभ हस्ते आपण साहेबांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. त्याचप्रमाणे श्री दत्तारामजी कांगणे हे देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं मुलाचं सहकार्य वेळोवेळी आमच्या मंडळासाठी लाभतं. त्यांचा देखील आम्ही या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. साहेबांना विनंती आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. मी श्री सचिनजी चोगले आपल्याला विनंती करेन आपले शुभ हस्ते साहेबांना सन्मानित करायचं आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा जाऊया मैदानामध्ये. ज्या ठिकाणी थोडासा एकतर्फी सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. शिवसाई वडण संघानं थोडीशी मॅच आपल्या हातामध्ये करून घेतली आहे. 31 या गुणसंख्येवरती शिवसाई वडणचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजू 9 या गुणसंख्येवरती या ठिकाणी झुंजा स्पोर्ट्स जळगाव संघ पाहायला मिळतोय. शिवसाई वडण संघाचा या ठिकाणी मात्र डॉमिनन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. झुंजा स्पोर्ट्स जळगाव संघाला बॅकफुटला ढकलण्याचं काम केलं जात आहे. सक्सेसफुल कामगिरी पुन्हा एकदा शिवसाई वडण संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रथमेश, प्रणव, सार्थक आणि अनिकेत यांसारख्या बलाढ्य खेळाडूंच्या समोर या ठिकाणी थोडासा मात्र बॅकफुटला झुंजा स्पोर्ट्स जळगाव संघ पाहायला मिळतो. परंतु झुंजा स्पोर्ट्स जळगाव संघ अगदी सातत्याने अनेक स्पर्धेमध्ये याच नवोदित खेळाडूंना घेऊन सातत्याने त्यांचा खेळ सादर करतोय. त्यामुळे आज घेतलेला अनुभव कुठेतरी उद्या त्यांच्या खूप मोठ्या विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. त्यामुळे हरला तरी देखील अगदी मनाला वाईट वाटून घेऊ नका, कारण येणारा काही काळ हा सातत्याने तुमच्या प्रयत्नाला यश देईल. चला, अमर भारत टासुरे, महालक्ष्मी जळगाव, तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने पंचांच्या माध्यमातून दुसरा पुकार या ठिकाणी दिला जातोय. अमर भारत टासुरे, महालक्ष्मी जळगाव, खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार. पुन्हा एकदा एक सक्सेसफुल डिफेन्स आणि गुणाची कमाई केली जाईल शिवसाई वडण संघाच्या खात्यामध्ये.
जर्सी क्रमांक 17 या खेळाडूला या ठिकाणी पाचारण केलं जातं चढाई मार्गवरती. 2 खेळाडूंचा डिफेन्स आहे आणि 2 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सादर करतोय. सुपर टॅकल सिच्युएशन ऑन होते डिफेन्स करणाऱ्या संघासाठी. झुंजा स्पोर्ट जालगाव संघ पुन्हा एकदा ऑल आउटच्या उमेदवारी या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक ऑल आउट घेतले गेले झुंजा स्पोर्ट्स जालगाव संघाने. प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी सातत्याने अग्रेसर राहिलाय. या ठिकाणी पुन्हा एकदा ऑल आउट झालाय झुंजा स्पोर्ट जालगाव संघ. 1+2 = 3 पॉईंट्स दिले जातील झुंजा स्पोर्ट जालगाव नौकर शिवसाई वडण संघाकडे. या ठिकाणी गुणाची कमाई होती. मल्टी पॉइंट रेड मैदानाच्या आतमध्ये. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य श्री निलेशजी कांगणे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. त्याचप्रमाणे ग्रामविकास मंडळ वडण या मंडळाचे सचिव श्री विनोदजी कांगणे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे. त्याचप्रमाणे श्री शरदजी गुजर आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठातून स्थानापन्न व्हायचे. 40 या गुणसंख्येवरती शिवसाई वडण हा संघ पाहायला मिळतोय, तर 13 या गुणसंख्येवरती झुंजार स्पोर्ट जालगाव संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. थोडासा एकतर्फी झालेला सामना शिवसाई वडण संघाच्या बाजूने झुकलेला या ठिकाणी हा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. बोनस प्लस 1 गुणाची कमाई आहे. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. 42 या गुणसंख्येवरती शिवसाई वडण, तर 13 या गुणसंख्येवरती झुंजार स्पोर्ट जालगाव संघ पाहायला मिळतोय. चला, यानंतर होणारा सामना अमर भारत टासुरे आणि त्यांच्या विरोधामध्ये महालक्ष्मी जालगाव. खेळण्याच्या दृष्टीने पंचांच्या माध्यमातून तिसरा आणि अंतिम पुकार. मैदानावरील सामना संपताच आपण त्वरितच क्रीडांगणात सहभाग घ्यायचा आहे. अमर भारत टासुरे महालक्ष्मी जालगाव. जर्सी क्रमांक 21 हा खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपल्या खेळाला सुरुवात केली होती, परंतु एक व्हॅलिड रेड केली आहे. निदादेश ओलांडली त्यानंतर माघारी परतलाय. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. या ठिकाणी एक सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळतोय. गुणाची कमाई झुंजार स्पोर्ट जालगाव संघासाठी. पुन्हा एकदा अथर्वला आपण पाहतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. डावकऱ्या शैलीचा चढाई बघतोय. सातत्याने स्वतःच्या डाव्या कोणावरती चढाईला सुरुवात करतोय. त्यानंतर मात्र समोरील प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूला टिपण्याचा प्रयत्न सातत्याने या खेळाडूच्या माध्यमातून केला जातो. या ठिकाणी माघारी परततोय. त्याला प्रत्युत्तर म्हणून क्रमांक 15 यावेळेस पाहायला मिळतोय. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. डिफेन्स मार्गवरती सुरेख कामगिरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 18 सार्थक या खेळाडूला आपण पाहतोय. आक्रमणासाठी सज्ज झाले. समोर फुलपॅक डिफेन्स आहे या ठिकाणी झुंजार स्पोर्ट जालगाव संघाचा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक मल्टी पॉइंट रेड. तब्बल 2 गुणाची कमाई आहे. सार्थक कदम मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल झालाय. तिसरी चढाई या ठिकाणी
शिवसाई वणन माफ करा या ठिकाणी झुंजा स्पोर्ट जळगाव संघासाठी गुण एकवटला जाईल. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. अमरभारत टासुरे महालक्ष्मी जळगाव आपण तयार राहायचंय. तुम्हाला तिसरा आणि अंतिम पुकार देऊन बराच वेळ झालेला मैदानावरील सामना संपताच आपण त्वरितच क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा. या ठिकाणी पुन्हा एकदा एक सक्सेसफुल डिफेन्स आहे. परस्यूट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसला. सामना संपायला शेवटचा आणि अंतिम मिनिट. या ठिकाणी सुपर टॅकल सक्सेसफुल झाले. तब्बल 2 गुणाची कमाई त्या ठिकाणी पाहायला मिळाली. शिवसाई वणन संघाच्या बाजूने हा पहिला सामना या ठिकाणी झुकलेला पाहायला मिळतो. विजयाच्या दिशेने अग्रेसर पुढील फेरीसाठी क्वालिफाय करेल तर दुसऱ्या बाजूला झुंजा स्पोर्ट जळगाव संघाचा प्रवास या ठिकाणी थांबणार आहे. चला या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. सामना संपेल आणि या पहिल्या सामन्यामध्ये शिवसाई वणन संघानं बाजी मारली. पुढील फेरीसाठी क्वालिफाय झालाय तर झुंजा स्पोर्ट जळगाव संघाचा प्रवास या ठिकाणी थांबलाय.